हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग, नमस्कार. तुमच्या डे 2 व्हिडिओ 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. येस, पुन्हा एकदा स्वागत. आपण व्हिडिओ 2 मध्ये पाहिलेलं आहे की आपण पैसा तर कमवतो, पण आपण पैशाची सेव्हिंग का बरं होत नाही ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. परंतु आता आपण पाहणार आहोत, काय पाहणार आहोत? येस, लगेचच मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे लोन घेतो, EMI, त्यानंतर EMI मध्ये कसा फसतो ते आपण आजच्या PPT मध्ये पाहणार आहोत, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मला शेअर करावी लागेल माझी PPT. तर मी लगेच माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण सुरुवात करूया लगेच. सो लेट्स स्टार्ट. येस, द जेल ब्रेक, EMI ट्रॅप. तर हे EMI च्या ट्रॅप मधून कसं बाहेर यायचं हे आपण आज शिकणार आहोत. येस, सो 1 मिनिट. 1 मिनिट मित्रांनो. 1 मिनिट. सो सॉरी एव्हरीवन. तो पुन्हा मी शेअर करतो. ओके, नाव. ओके. येस, पगार खाता आला की आपण EMI चे मेसेज येतात आपल्याला. येस, जो काही लोन घेतो, काही प्रॉडक्ट घेतलं, फायनान्स वर घेतलं, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची EMI असतात. आणि EMI मध्ये आपण पाहतो की जो एखादा इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेतला त्याचा मेसेज येतो, जो काही लोन घेतला त्याचा मेसेज असे वेगवेगळे येतात. काही पगार येतात, काही मिनिटात EMI, लोन आणि क्रेडिट कार्डचे कटिंग मेसेज येतात का? येस, तुम्हाला पण येतात, सर्वांनाच येतात, मला माहित आहे. जोपर्यंत तुमची कमाई EMI मध्ये जात राहील तोपर्यंत तुमची खरी वेल क्रिएशन सुरू होऊ शकत नाही. येस, हे सत्य आहे मित्रांनो. तुम्हाला वाईट जरी वाटलं तरी हे सत्य आहे. आज आपण या सापड्यामधून कसं बाहेर पडता येईल हे याचे मार्ग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर डेब्ट फ्रीडम ब्लूप्रिंट. येस, सर्वच कर्ज आहेत ते लोन आहेत, वाईट नसतात मित्रांनो, पण चुकीचं कर्ज भविष्यात प्रगती नक्कीच रोखू शकतात. येस, कर्जाचे दोन मुख्य प्रकार, गुड आणि बॅड. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की गुड आणि बॅड म्हणजे चांगल्या स्वरूपाचे, जेथून आपल्याला असेट निर्माण होत असेल किंवा आपल्याला जिथून आपला बिझनेस ग्रोथ होत असेल, आपला पैशाची ग्रोथ होत असेल, जिथं आपल्याला स्किल मिळत असेल, असे लोन आहेत, असे डेप्ट आहेत, ते गुड डेप्ट मध्ये येतात. परंतु ज्यात आपली इन्कम कुठेतरी थांबते किंवा आपल्याला जिथं लॉस होतो, अशा प्रकारचे लोन मात्र बॅड डेप्ट मध्ये येतात मित्रांनो. येस, तर आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं का? तर बघा, आपला सापळा ओळखा, म्हणजे व्हॉट इज द EMI ट्रॅप. म्हणजे बघा, 40% सॅलरी तुमची फक्त EMI मध्ये जात असेल तर तुमचा खूप मोठा इथं नुकसान आहे मित्रांनो. तर स्वतःच तुम्ही आतापर्यंत आपण जे काही केलं, जे आपण एक्सपेन्स लिहून काढलं, इन्कम कुठे कुठे जात आहे की किती जात आहे, सर्व गोष्टी आपल्याला आतापर्यंत माहीत झाल्यात. तर आपण आता कॅल्क्युलेट करू शकतो की आपल्या 100% इन्कम मधून 40% जर EMI मध्ये जात असेल तर यस, आपण फक्त बँकासाठी काम करू लागलो. तर आपण फक्त बँकासाठी काम करू लागलो आहोत का? तर नाही. म्हणजे आपण 40% पेक्षा नुसतं बँकेत जात असेल, यस, बँकेसाठीच काम केल्यासारखे झाले. तर समजा तुमचे 50,000 रुपये पगार आहे आणि त्यातील 20,000 थेट EMI मध्ये जात आहेत. तर उर्वरित रक्कमेत जो उर्वरित पैसा आहे, तर त्यात घर खर्च करायचा आहे, मुलांचे शिक्षण आहे, आणखी
आता इतकं सर्व तुमचा पैसा संपून गेला तर बचत कसं करणार? बचतच होत नसेल तर इन्व्हेस्टमेंट कसे करणार? आणि याच चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. हाच ईएमआय ट्रॅप आहे. येस मित्रांनो, तर यातून बाहेर पडणे खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही यातून बाहेर पडलं नाही तर तुमची कधी सेव्हिंग होऊ शकणार नाही आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. त्यानंतर कर्जमुक्तीचा प्रॅक्टिकल मार्ग, त्यातील 3 इझी स्टेप आहेत. पायरी नंबर 1, स्टेप नंबर 1, विश्लेषण. येस, सर्व कर्ज ईएमआय एका कागदावर लिहून काढा. तुमच्या डायरीमध्ये लिहून काढा आणि एकूण थकबाकी आणि व्याजदर स्पष्टपणे लिहा. ही तुमची फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप आहे आक्रमक भरपाई. जसं हायर इंटरेस्ट रेट म्हणजे ज्याचे इंटरेस्ट रेट जास्त आहेत ते तुम्हाला जसे क्रेडिट कार्ड आहे, पर्सनल लोन आहे, यांसारखे लोन आहेत ते सर्वात जास्त व्याज असणारे आहेत आणि त्यांना आधी बंद करणे खूप महत्वाचे ठरते मित्रांनो. येस, आधी बंद करा ते. त्यानंतर स्टेप नंबर 3 आहे स्वनियंत्रण. म्हणजे स्वतःवर कंट्रोल ठेवा. कोणतेही नवीन कर्ज घेण्यापूर्वी स्वतःला विचारा. येस, स्वतःला विचारा की येस, ही माझी खरोखर गरज आहे की नुसती इच्छा आहे? येस, गरज नसेल तर तुम्हाला तो कर्ज घ्यायची गरज नाही. आणि हेच खरंच गरज आहे, चांगल्या प्रकारे यूज करणार आहात, येस तुम्ही तो कर्ज घेऊ शकता. पण तो लवकरात लवकर बंद करणे पण खूप महत्वाचे ठरते मित्रांनो. एक सत्य अनुभव आहे. एक डेप्ट इस्केप स्टोरी. 3 क्रेडिट कार्ड आणि शून्य बचत. आणि जितके तुम्ही क्रेडिट कार्ड वापराल आणि क्रेडिट कार्ड हायर इंटरेस्ट रेट वाले असतात. तर बघा, जर एक चांगला पगार असलेला विद्यार्थी माझ्याकडे आला, येस, माझ्याकडे आला तो विद्यार्थी आणि त्याला तब्बल 35 म्हणजे 35% पगार विनाकारण क्रेडिट कार्ड आणि चैनीच्या ईएमआय मध्ये फक्त फसला येतो. येस, म्हणजे त्याचा 35% पूर्ण टोटल इन्कम मधून 35% त्याचा नुसता त्या क्रेडिट कार्ड मध्ये जात असेल तर येस, त्याचा बाकीचा खर्च पण आहे मित्रांनो. आणि त्याचे घरगुती खर्च आहेत. कसं करणार तो? आणि आम्ही त्याचा अनावश्यक खर्च बंद केला. महागडे खर्च आक्रमकपणे बंद केले आणि अवघ्या काही महिन्यात तो चिंतामुक्त झाला. येस, आणि त्याची खरी बचत सुरू झाली. तर अशा प्रकारचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवातून खूप मोठी शिकवण मिळते मित्रांनो. तर तुम्हाला ते क्रेडिट कार्ड आहेत, आता वापरू नये असं म्हणणार नाही. पण ते ज्याचा चुकीचा वापर करत असाल, योग्य प्रकारे तुम्ही मॅनेज करत नसाल, येस, तर ते तुम्ही वापरणे टाळणे हेच खूप मोठी शिकवण आहे मित्रांनो. आजचा विळखा, व्याजाचा विळखा शोधा तुम्ही. कोणते कर्ज सर्वात महाग आहेत? जसं आताच बघितलं आपण की क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यावर जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट असते मित्रांनो. आणि असे कर्ज, असे लोन तुम्हाला आधी बंद करायचे आहेत. त्यानंतर पर्सनल लोन सुद्धा खूप जास्त असतात, ते सुद्धा तुम्हाला बंद करायचे आहेत. कार लोन, आता होम लोन आहेत, तर होम लोन थोडं म्हणजे कंपॅरिझन केलं तर थोडेफार कमी असतात. परंतु क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आहेत, यासारखे कर्ज तुम्हाला आधी बंद करायलाच हवे. येस, यामुळे जर बंद नाही केलं तर तुमची संपत्ती वाढेल याची तुम्ही स्वतः विश्वास ठेवू नका. परंतु आजचा आचरणात आणायचा टास्क आहे कर्ज विश्लेषण. म्हणजे नोटबुक मध्ये लिहा तुमचे कर्जाची सविस्तर यादी बनवा. प्रत्येक कर्जाचं नाव लिहा, उर्वरित मुद्दल स्पष्ट लिहा आणि व्याजाची नोंद करा. प्रत्येक कर्जाचा वार्षिक व्याजदर म्हणजे इंटरेस्ट रेट तपासा, त्यावर लिहा ते. आणि पे हा पे ऑर्डर निश्चित करा की सर्वात आधी कर्ज पूर्णपणे संपवायचे आहे हे. आणि सर्वात आधी कोणते इंटरेस्ट रेट, कोणते लोन बंद करायचे? ज्याचे हायर इंटरेस्ट रेट आहेत ते. येस, तर तर बघा, आज आज काय तुम्हाला इन्कम वाढवणं महत्वाचं आहे, पण डेप्ट कमी करणं त्याहून खूप महत्वाचं आहे मित्रांनो. इन्कम वाढवणं तर महत्वाचंच आहे,
पण तुमचं जो काही लोन आहे, लोन डेट कमी करणे खूप महत्वाचं आहे. येस, तर आपण पुढच्या व्हिडिओचा रिव्ह्यू पाहूया की आपण पुढच्या व्हिडिओ काय पाहणार आहोत. इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी म्हणजे कटिंग पर्सन, म्हणजे आपण जे इमर्जन्सी कंडिशन येतात, सिच्युएशन येतात, तर ते काही सांगून येत नाही मित्रांनो, ते अचानकच येतात. आणि अशा गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आणीबाणीच्या काळात कर्जाचे ओझे टाळण्यासाठी सुवर्ण सिस्टम, आणि नक्की किती महिन्यांचे उत्पन्न तुमच्याकडे आहे आपण आणि किती ठेवायचे आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर थांबूया या व्हिडिओमध्ये आता आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.